राजधानी सातारा महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असलेला जिल्हा, कधी काळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा भाग आता बदलताना दिसतोय. भाजपनं या बालेकिल्ल्यावर आपली पकड मजबूत करण्यासाठी हातपाय पसरायला सुरुवात केली. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमधूनही सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं अनेक ठिकाणी जोरदार प्रयत्न केले. काही ठिकाणी यशही मिळालं, सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले, पण काही ठिकाणी ते फेल झाले. कारण या सगळ्या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेसनं काही ठिकाणी ब्रेक लावल्याचं चित्र साताऱ्यात पाहायला मिळतंय. अशातच फलटण पंचायत समितीत ट्विस्ट आला आणि पहिल्यांदाच भाजपचा सभापती बसला. याचं कारण म्हणजे बंडखोरी धक्कातंत्र इथं भाजपनं अवलंबलं आणि यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. आता असंच काहीसं चित्र सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीत पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांपैकी सगळ्यात चर्चेत असलेला सातारा जिल्हा परिषदेची ही निवड आहे. कारण राजांनी किंवा भाजपकडून खूप प्रयत्न केले जात आहेत, पण शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असताना, घोडेबाजार होऊ नये म्हणून सदस्यांना ट्रिपवर पाठवण्यात आलं असतानाही आता राष्ट्रवादीच्या एका सदस्याचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येते. तो सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची ही कुजबूज सुरू आहे. त्यामुळे आता सातारा जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली. नेमकं काय घडतंय, काय घडले, फलटण मध्ये काय झालं होतं, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. आता विधानसभा निवडणुकीपासून साताऱ्याची सुरुवात करायची झाली तर 2019 मध्ये सातारा जिल्ह्याचं बलाबल पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आमदार, शिवसेनेचे 2 आमदार, काँग्रेसचा 1 आमदार आणि भाजपचे 2 आमदार अशी संख्या होती. मात्र या सातारा जिल्ह्यात 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे 4 आमदार निवडून आले, शिवसेनेचे 2 आमदार निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे 2 आमदार निवडून आले. म्हणजे काँग्रेसचा इथं होता नव्हता तो होल देखील कमी झाला. साताऱ्याचे खासदार देखील भाजपचे उदयनराजे भोसलेत. आता स्थानिक निवडणुकांमध्ये देखील भाजपनं हातपाय रोवायला सुरुवात केली. मात्र सगळ्याच ठिकाणी त्यांना यश मिळालं असं नाही. अगदी सातारा जिल्ह्यातील आपल्या आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं, निधींची रास त्यांच्यावर करण्यात आली, आमदारांना कामाला लावलं गेलं, पण तरीही सातारा जिल्हा पूर्णपणे भाजपचा हाती लागला असं काही चित्र नाहीये. निंबाळकर यांच्या फलटण मध्ये मात्र जे काही घडलं त्याची चर्चा झाली. शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे यांच्या जावळीमध्ये देखील बंडखोरीचं राजकारण पाहायला मिळालं. मान पंचायत समितीत जयकुमार गोरे यांचं दुर्लक्ष झाल्यामुळे कुठेतरी हक्काचा मतदारसंघ भाजपपासून दुरावला. आता पंचायत समितीबद्दल सांगायचं झालं तर सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कोरेगाव आणि मानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती झालेत, तर सातारा, जावळी, खटाव आणि फलटण मध्ये भाजपचे सभापती झालेत. पाटणमध्ये शंभूराज देसाईंनी सत्ता कायम राखली. म्हणजे आकडा पाहिला तर सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांपैकी 5 मध्ये घड्याळ, 5 मध्ये कमळ आणि 5 मध्ये शिवसेना, बाण अर्थात महायुतीच आहे असं दिसून येते. आता यामध्ये चर्चेत राहिलेली एक पंचायत समिती ती म्हणजे फलटणची पंचायत समिती. फलटणच्या पंचायत समितीमध्ये 16 जागांपैकी शिवसेनेला 8, राष्ट्रवादीला 3 आणि भाजपला 5 जागा मिळाल्या. त्यामुळे शिवसेना गट आणि भाजप राष्ट्रवादी आघाडी यांच्याकडे 8 सदस्यांचं बळ होतं. त्यामुळे आता ईश्वर चिठ्ठीतून सभापती आणि उपसभापतीची निवड होणार का अशी चर्चा सुरू झाली. मात्र अचानक पडद्यामागून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रणनीती आखली. त्यामुळे पहिल्यांदाच फलटणच्या पंचायत समितीवर भाजपचा सभापती निवडून आला. याचं कारण म्हणजे निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. परिणामी पक्षातील बलाबलच बदललं आणि अखेर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे शिवाजी भोसले तर उपसभापती शिवसेनेचे अमोल सस्ते यांची निवड झाली. आणि आता असंच काहीसं सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घडू शकतं अशी भीती व्यक्त केली जाते. याचं कारण म्हणजे सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहे, या दोघांची आघाडी झालेली आहे आणि यांचाच अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसणार असं चिन्ह आहे. पण भाजप बंडखोरी करेल किंवा घोडेबाजार होईल अशी शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी महत्वाच्या बाकीच्या सगळ्या सदस्यांना अज्ञातस्थळी पाठवलं होतं. ते सदस्य अजूनही टूरवर असल्याची माहिती आहे. मात्र असं असतानाही राष्ट्रवादीच्या एक सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची जिल्ह्यात कुजबूज सुरू आहे. खटाव तालुक्यातील बुध जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या लता कर्णे या भाजप सोबत गेल्याची चर्चा रंगल्या. थोडक्यात आता जिल्हा परिषदेचं गणित कसं होतं, अर्थात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आघाडीनं काय गणित मांडली होती सांगते. सातारा जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक म्हणजे 27 सदस्य निवडून आणता आले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 20 सदस्य, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 15 सदस्य निवडून आणता आले, जे सत्तेच्या गणितात निर्णायक भूमिका बजावू शकत होते. निवडणुकी दरम्यान झालेले प्रचार, आरोप प्रत्यारोप, अपमान या पार्श्वभूमीवर शिवसेनेने
अर्थात शंभूराजे देसाई आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि ही युती कायम राहिली तर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीचा आघाडीचा अध्यक्ष बसण्याची शक्यता जास्त झाली. त्यामुळे भाजपला विरोधी बाकावर बसावं लागणार असंच बोललं जात होतं. असं असतानाही सगळं संख्याबळ शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे झुकलेलं असतानाही सोलापूरचे पालकमंत्री, सातारा जिल्ह्यातील मानखटावचे आमदार मंत्री जयकुमार गोरे मात्र वारंवार दावा करतायत की सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचाच सभापती बसणार आणि म्हणूनच या भीतीनं शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपल्या सगळ्या सदस्यांना अज्ञातस्थळी पाठवलं होतं. मात्र एवढं करूनही भाजपनं खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्या लता कर्णे यांना फोडण्यात यश मिळवलंय. त्या अज्ञातवासात गेल्याचंही सांगण्यात येते. हे सगळं घडल्यानंतर तुमची बांधिलकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जनतेशी भाजपाशी नाही याचं भान ठेवून परत या, अन्यथा अपात्र ठरवण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिलाय. भाजप नेते फोडाफोडी करणार हा धोका ऐकून राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपले सदस्य जवळपास 1 महिन्यापासून परराज्यात सहलीवर पाठवलेत. 15 दिवस तरी झालेच असतील. पण असं असूनही कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष करायचाच असा निर्धार करून भाजप नेत्यांनी फोडाफोडीचे प्रयत्न अधिक तीव्र केल्याचं चित्र हे जे काही झाले लता कर्णे ज्या सध्या नॉट रिचेबल आहेत यावरून साताऱ्यात पाहायला मिळते. हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी लता कर्णे यांची कोणती प्रतिक्रिया यावर आलेली नाहीये किंवा नेमकं काय झालंय याची अजून स्पष्टता नाहीये. मात्र आता हळूहळू करून साताऱ्यात भाजप नेमकी कोणतं मिशन करू शकतो का? खरंच जसा दावा जयकुमार गोरेंनी केला की साताऱ्यात भाजपचाच अध्यक्षपदी व्यक्ती बसणार तर तसं होऊ शकतं का? शेवटच्या क्षणापर्यंत साताऱ्यामधला हा ट्विस्ट कायम राहणार आहे हे नक्की. मात्र घडत असलेल्या घडामोडींवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.